2017 3 अत्यंत वेगळी प्रादेशिक रामायणं बघितली आहेत. त्याच्यामधलं हे फारसी रामायण. पहिल्या दिवशीचं शीख रामायण होतं, आजचं तिसरं फारसी रामायण. त्यामुळे सफदर रजा खंडींचा शेर आहे, सतगुरु लिख या रहीमो राम लिख, एक है उसके हजारो नाम लिख. त्याच्यामुळे आज तेच आपण बघतोय. आणि आज पण आपण या व्याख्यानाची सुरुवात रामस्तुतीनंच करणार आहोत. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा हा प्रसिद्ध अभंग आहे, ज्यांनी आज आपण सुरुवात करणार आहोत. मी मंजिरी त्यांना विनंती करते की त्यांनी स्तुतीतून सुरुवात करावी. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, भक्ताची काजा, भक्ताची काजा पावतसे. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, पावतसे महा संकटी निर्वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, आरंभी वंदेन अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पाप क्षय, उच्चारिता राम 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 होय पाप क्षय, उच्चारिता राम होय पाप क्षय. पुण्याचा निश्चय, पुण्याचा निश्चय, पुण्यभूमी. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पापिया नाठवे, पापिया नाठवे काही केल्या. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना.
अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा. अयोध्येच्या राजाला वंदन करण्याचा आपला आपला मार्ग असतो. बहुरूपी रामकथा हा त्यातलाच एक मार्ग आहे. इतर वेळी हा मार्ग श्राव्य असतो, आज हा दृक्ष श्राव्य आहे आपल्यासाठी. खास चित्र आपण सगळ्यांच्या बरोबरीनं बघणार आहोत. आजच्या व्याख्याता सुनीलाताईंना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. काल आपण चीनपर्यंत पोचलो होतो, आज तिथनं वळून पुन्हा आपल्या भूमीकडे परत येऊया. फारसी आणि रामायण हे दोन शब्द एकत्र ऐकायला आपल्याला कानाला थोडेसे खटकतात. खरं सांगायचं तर काही वेळेला अगदी विरुद्ध अर्थाचे सुद्धा वाटत असते. कारण आपल्या मनात काही गोष्टींच्या प्रतिमा किंवा समीकरणं जरा ठामपणे तयार झालेली असतात. त्यामुळे विशिष्ट समाज, विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट धर्मकल्पना यांच्याशी एक भक्कम कुणगाट आपण आपल्या मनामध्ये बांधलेली असते. पण प्रत्यक्ष किंवा वास्तव त्याच्यापेक्षा वेगळंही असू शकतं आणि तेच कदाचित आजच्या आपल्या विषयातनं आपल्याला दिसून येईल. फारसी आणि रामायण या शब्दांचं एकत्रीकरण नेमकं कसं झालं, का झालं, त्याच्याविषयी आज थोडंसं बघूया. पर्शियन म्हणजेच फारसी ही इंडो युरोपीय भाषा कुळातली एक भाषा प्रामुख्यानं इराणमध्ये बोलली जात होती, अजूनही बोलली जाते. मग आधुनिक काळात ही फारसी भाषा अफगाणिस्तान, तजाकिस्तान या देशांची अधिकृत भाषा झाली. आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तुर्कस्तान, उझबेकिस्तान, इराक, पाकिस्तान एवढ्या सगळ्या देशांमध्ये म्हणजे त्या पट्ट्यामध्ये ही भाषा जाणणारी लोक आहेत. भारतीय उपखंडात मध्ययुगीन इस्लामी राजवटीच्या काळात फारसीला राजभाषेचं वैभव प्राप्त झालं होतं. त्यामुळे अर्थातच अनेक भारतीय भाषांवर मध्यकाळापासूनच म्हणजे मध्ययुगीन काळापासूनच ह्या भाषेचा प्रभाव पडला. काश्मीरी आणि उर्दू याशिवाय हिंदी आणि अगदी आपल्या मराठीत सुद्धा मुळात फारसी असलेले अनेक शब्द घेतले गेले. बक्षीस, तारीख, बाजार, सावकार, जबाबदारी, दालन, दरबार मोठी यादी आहे, आपल्यालाही ती माहिती असेल. मराठी विश्वकोशाचं काम करत असताना अभिजात भाषांच्या संदर्भात पर्शियन भाषेतल्या भाषेविषयी आणि साहित्याविषयी लिहावं याच्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. पण सुदैवाने या ग्रंथाचा मात्र परिचय तेव्हा झाला. पण पुण्यामध्ये अशी कामं करणारी माणसं अगदी विरळ आहे आणि ती विरळ असल्यामुळे त्यांच्याकडे खूप काम असतं आणि त्याच्यामुळे हे सगळं अवघड होतं. या फारसी भाषेचा संबंध आपल्याशी आला तो मुख्य करून इस्लामी राजवटीतच आला. त्यामुळे मी आज ज्या अनुवादाबद्दल बोलणार आहे रामायणाच्या, तो परक्या भाषेतला असला तरी परक्या देशातला नाहीये, तो भारतातच केला गेला. 15व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब असे 6 मुघल राजे भारतावर राज्य करत होते. बाबरानं काबूलपासून सुरुवात केली आणि दक्षिणेकडे येत तो खैबर खिंडीतनं भारतात घुसला. पुढे मग पानिपत, मग तो गंगेच्या खोऱ्यात आला, नंतर आग्रा. असं करत करत अखेर मुघल सुलतानांनी भारताचा पुष्कळ भाग त्यांच्या अंमलाखाली आणला हे आपल्याला माहिती आहे. अर्थातच इस्लामी राजवटीचा इतिहास हा काही फार आपण आठवावा असा इतिहास नक्कीच नाही. अत्याचार, बळजबरी, हत्या, मुस्कटदाबी अशा अनेक शब्दांमध्ये त्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे हे सगळंच भीतीदायक आणि दुःखदायकही आहे याची मला कल्पना आहे. पण तरीही विरोधाभास असा आहे की ह्या अशाच काळामध्ये भारतीयांचे आणि हिंदू धर्मासाठी देखील शिरोधारी असणारे अशी काव्य मुघल राजवटीत त्याने आत्मसात केली होती, ही वस्तुस्थिती आहे. हे कसं झालं हे बघणं थोडंसं रोचक आहे. मुघल बादशाहांमधला तिसरा राजा अकबर याचं राज्य त्यांनी म्हणजे मुघल राज्यच त्यांनी दूरपर्यंत पसरवलं. पण सुदैवाने अकबराच्या मनात केवळ सत्ता वाढवावी एवढा एकमेव राजकीय हेतू नव्हता. त्याची एक पत्नी राजपूत घराण्यातली होती हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तिच्याशी विवाह झाल्यावर त्याचे विचार आणखीनच उदार झाले. अकबरानं पुढे जाजिया कर माफ केला, गोहत्येला बंदी केली, मंदिरांचे जीर्णोद्धार केले. ही त्याची सहिष्णुता आपल्या सगळ्यांना अगदी शालेय पुस्तकात वाचल्यापासून माहिती असते.
आता ह्याच साधारण कालखंडामध्ये रामायणाच्या संदर्भात भारतात आणखी काय काय चालू होतं ते थोडंसं पाहू, म्हणजे एक पार्श्वभूमी आपल्याला कळेल. कवी गोस्वामी तुलसीदासांनी श्रीरामचरितमानसाच्या बालकांडाच्या भागात लिहिलंय की त्यांनी श्रीरामचरितमानसाच्या रचनेचा प्रारंभ अयोध्येमध्ये केला विक्रम संवत 1631 म्हणजेच इसवी सन 1574 मध्ये रामनवमीच्या दिवशी केला आणि 1576च्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षात म्हणजे रामविवाह झाला त्या दिवशी त्यांचं लेखन पूर्ण झालं. म्हणजे सुमारे 2-2.5 वर्ष हे काम ते करत होते. अवधी भाषेत लिहिलेलं हे भावपूर्ण आणि गेय रामायण अतिशय लोकप्रिय झालं. हे तुलसीदासांनी लिहिलं म्हणून यालाच तुलसीदास रामायण असंही म्हटलं जातं. 16व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात उत्तर भारतामध्ये तुलसीदासाच्या रामचरित मानस गानात सगळा भाग लीन झाला होता. तर इकडे 13व्या शतकात महाराष्ट्रात पहिल्यांदाच इस्लामी सत्तेखाली काही भूभाग आला. अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर मोहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचा काही भाग काबीज केला. मोहम्मद बिन तुघलक यांनी राजधानी दिल्लीहून हलवली आणि दौलताबादला आणली. 16व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्याशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापून टाकला आणि किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार करायच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीजांचा अंमल होता. अशी सगळी परिस्थिती होती. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांची कारकीर्द सुमारे 13व्या शतकातली आणि आपण आता ज्या कालखंडाबद्दल म्हणजे अकबराच्या कालखंडाबद्दल बोलतोय त्यामध्ये नाथ या नावाने ओळखले जाणारे संत म्हणजे एकनाथ त्यांचा काळ होता 1533 ते 1599. त्यामुळे 16व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांनी मराठीमध्ये एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण लिहिलं. त्यामुळे एकीकडे तुलसीदासांचं रामचरितमानस आणि आपल्याकडे एकनाथांचं भावार्थ रामायण ह्याच्याही आधी म्हणजे 1572 पासून अकबरानं अनेक भाषांमधल्या ग्रंथांचा अनुवाद फारसीमध्ये करण्याचा घाट घातलेला होता. अकबराला स्वतःला चित्रकारी रंगकाम यांच्यात भरपूर रुची होती. त्यामुळे असं म्हणतात की त्याच्या महालाच्या भिंती आखीव कलाकृतींनी सजलेल्या असायच्या. मुघल कलेबरोबरच त्यांनी युरोपियन कलांनाही खूप प्रोत्साहन दिलं. तो स्वतः साहित्याचा रसिक होता. त्यामुळे त्यांनी संस्कृत साहित्य पर्शियनमध्ये आणि पर्शियन साहित्य संस्कृतमध्ये असं दुहेरी भाषांतराचं काम करून घेतलं. हिंदू आणि इस्लामेतर धर्माविषयीचा त्याचा सहिष्णू दृष्टिकोन अर्थातच राजपूत राजकन्येशी विवाह झाल्यावर आणखी विस्तारला आणि इस्लामेतर धर्मांविषयी बरीच सहनशीलता त्याच्याकडे आली. त्यामुळे त्याच्या प्रशासनात अनेक हिंदू जमीनदार, वकील, सेनापती असे वेगवेगळ्या हुद्द्यावर माणसं होती. पुढे जाऊन त्यांनी धार्मिक चर्चाही चालू केल्या. या चर्चांमध्ये मुस्लिम विद्वान, सीख, हिंदू, चारवाक, नास्तिक, ज्यू, पोर्तुगीज, ख्रिश्चन या सगळ्यांबरोबर धार्मिक चर्चा व्हायच्या. या सगळ्या विद्वानांचा तो सन्मान करायचा. याबरोबरच अकबराकडे भाषांतर करणारा आणि सुंदर चित्र रेखाटन करून हस्तलिखित तयार करणारा भाषांतरकार आणि चित्रकारांचा एक गट होता. त्याने मक्तबखाना म्हणजे भाषांतर करणारी एक संस्था जणू निर्माण केली होती. इसवी सन 1575 मध्ये अकबर कनौजला मुक्कामी होता. त्यांनी अब्दुल कायर बदायुनीला आपल्याकडे बोलावून घेतलं. अब्दुल कायर बदायुनी हे लेखक होते, मुस्लिम इतिहासकार होते आणि उत्तम भाषांतरकार होते. अकबराच्या काळातल्या अनेक संस्कृत ग्रंथांचं भाषांतर बदायुनी यांनीच केलेलं आपल्याला दिसेल. बदायुनी यांनी पुराण प्रणीत वेगवेगळ्या विचारांचा अभ्यास केलेला होता. अकबरांनी त्यांच्यासमोर पहिल्यांदा संस्कृत मधल्या सिंहासन बत्तीशी या ग्रंथाच्या भाषांतराचा प्रस्ताव ठेवला. फारसी काव्य तुतीनामा ह्याचा जो रचनाबंध आहे त्याच शैलीत या काव्याचं भाषांतर करावं अशा अकबरांनी त्याला सूचना दिल्या. बदायुनीने हा प्रस्ताव स्वीकारला. या भाषांतराबद्दल सय्यद सबाउद्दीन अब्दुल रहमान हे लिहितात, मुल्ला साहेबांबरोबर एक पंडित देखील नियुक्त करण्यात आले होते. या ग्रंथात हिंदूंचा लोकप्रिय राजा विक्रमादित्य याच्याबद्दल 20 किस्से आहेत. कनौज मुक्कामीच असताना या भाषांतराचा एक अध्याय पूर्ण करून सादर करण्यात यावा अशी इच्छा होती. त्याच्याप्रमाणे पहिले अध्याय कन्नौज मुकामीस पूर्ण करण्यात आले आणि कालांतराने जेव्हा भाषांतर पूर्ण झालं तेव्हा अकबरानं स्वतः हे बारकाईने वाचून काढलं.
या भाषांतराला खिर्द अफजार हे नाव त्यांनी देण्याची सूचना केली. त्यांनी सिंहसंबत्तीशी बरोबरच अथर्ववेदाचं भाषांतर करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र हे अथर्ववेदाचं भाषांतर पूर्ण झालं का नाही हे आज खात्रीने आपल्याला सांगता येत नाही, कारण तसं भाषांतर केल्याचे काही उल्लेख इतरत्र आपल्याला सापडतात, पण प्रत्यक्ष त्या भाषांतरेच्या हस्तलिखित प्रती आता उपलब्ध झालेल्या नाहीयेत. आता मी हे सांगत असताना हळूहळू लक्षात येईल की अकबराने केलेलं हे काम आणि त्या काळातल्या व्यक्ती यांनी इतक्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्याच्याबद्दल लिहून ठेवलंय आणि त्याच्यामुळेच ही अगदी वेगळी माहिती आपल्या पुढे येते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतामध्ये हस्तलिखित लिहिण्याची परंपरा अतिप्राचीन आहे. म्हणजे ज्या प्रकारची हस्तलिखित तयार करण्याची पद्धत रचना ही अकबराने केली होती ती काही त्यांनी पहिल्यांदा केली असा त्याचा अर्थ नाहीये. आपल्याकडे ही सर्व प्रकारची हस्तलिखित लिहिली जात होती, पण दुर्दैवाने आपल्याकडे त्या हस्तलिखित लिखाणाबद्दलची माहिती कुठे लिहिली गेलेली नाहीये. आपल्याकडच्या अनेक हस्तलिखितांमध्ये दुर्दैवाने ते कुठल्या काळात लिहिलं गेलं ह्याचाही उल्लेख नसतो. माझ्या सुदैवाने मला भांडारकरमध्ये मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची करण्याचं काम करण्याची संधी मिळाली होती. तिथे काही मूळ हस्तलिखित बघायला मिळाली. त्यातल्याही निम्म्या अधिक हस्तलिखितांमध्ये कुठल्या काळामध्ये ते हस्तलिखित लिहिलं याच्याबद्दल माहिती नव्हती. अनेक वेळेला कुणी ती रचना केली हेही लिहिलेलं नसतं. क्वचित काही वेळेला त्याचा लेखक कोण होता म्हणजे ते हस्तलिखित कुणी लिहून काढलं याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे हस्तलिखितांचा एक मोठा व्यवहार भारतात अनेक वर्ष चालत असून त्याच्याबद्दल फार माहिती आपल्याकडे नसते. नाही म्हणायला काव्यशिखरांनी काव्यमीमांसा हा 10व्या शतकामध्ये एक साहित्यशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात त्यांनी एक ओझरती माहिती दिलेली दिसते की कवीचं घर कसं असावं आणि कवीकडे काय काय असावं. म्हणजे अर्थातच राजाच्या पदरी असलेल्या कवीकडची ती सगळी वर्णन आहेत, पण तिथे पहिल्यांदा हस्तलिखितात लिहून घेणारे लेखक पदरी असावे, त्यांच्याकडे सामान काय काय असावं याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. पण हे ह्याच्या बाबतीत मला विशेष वाटलं की अकबराने केलेला हा जो एक मोठं काम आहे अनेक ग्रंथांच्या भाषांतराचं आणि त्याची हस्तलिखित करण्याचं, ते सगळं कसं चालायचं ह्याची माहिती आपल्याला इतर अनेक ग्रंथातनं बघायला मिळते. त्यामुळे त्याच्याबद्दल पुढे सांगते. अकबरानं इतर वेदांचंही भाषांतर करण्याचा प्रयत्न केला होता. याविषयी स्वतः अब्दुल कादर बदायुनी यांनीच माहिती दिली. ते म्हणतात, वेदांमध्ये आणि कुराणच्या वचनांमध्ये बरेच साम्य आहे. चौथ्या वेदातील म्हणजे अथर्व वेदातील काही ओळी मी कुराणच्या आयतांशी पडताळून पाहिल्या आणि त्यातल्या एकसारख्या विचारांमुळे मी भारावून गेलो. उदाहरणार्थ, कलमा पठण केल्यानंतर मुसलमानांना मुक्ती मिळते अशी कल्पना आहे, तशाच प्रकारची धार्मिक धारणा याही ग्रंथांमध्ये मला दिसली. अथर्ववेदाप्रमाणेच अकबरानं इतर हिंदू धर्मग्रंथांच्या फारसी भाषांतराची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. सुलहकुल या सर्वधर्म सभेत त्याविषयी त्यांनी चर्चाही केली. याबद्दलचं एक मत दरबारे अकबरी या विख्यात ग्रंथाचे लेखक मुन्शी जकाउल्ला यांनी लिहून ठेवलंय. या कामामध्ये अबुल फजल आणि त्यांचा भाऊ फैजी यांनी अकबराचं सल्लागार म्हणून काम पाहिलं होतं, तर बदायुनी हा प्रत्यक्ष त्या योजनेचा भाग होता. इसवी सन 1582 मध्ये अकबरनं बदायुनीकडे महाभारताच्या फारसी भाषांतराची इच्छा व्यक्त केली. प्रदीर्घ चर्चा करून एक समिती तयार करण्यात आली. त्यामध्ये नकीब खान, मुल्ला शिरी, सुलतान हाजी थानेसरी यांचा समावेश होता. या चौघांच्या समितीने अबुल फजलच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 5 वर्ष काम करून महाभारताचं भाषांतर केलं आणि त्याच्यानंतर अकबरानं रामायणाचं भाषांतर करायला सांगितलं. त्याच्या दिल्ली, आग्रा आणि फतेपूर सिक्री येथील दरबारात अनेक कवी, स्थापत्य विशारद, कलाकार यांना नेहमी बोलावलं जायचं. अकबरांनी त्या काळात नवीन प्रशासन व्यवस्था आणली. युरोप बरोबर व्यापार वाढवला. अनेक वेळा धार्मिक सभा भरवल्या. नवीन धर्माची स्थापना करून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दरी मिटवता येईल असा त्याला विश्वास होता. अकबराव्यतिरिक्त मुल्ला मसीह यांनी रामायण मसीह लिहिलं. त्याची एक प्रत अकबराची आई हमीदा बेनो बेगम यांच्याकडे होती. रामायण फैजी हे शहाजहानच्या काळात लिहिलं गेलं. तजुर्माय रामायण हे 17व्या शतकात लिहिलं गेलं. ही सगळी वाल्मिकी रामायणाची उर्दूमध्ये झालेली भाषांतर होती. आज रामायणाच्या एकूण 23
फारसी भाषांतराच्या प्रती आपल्याकडे उपलब्ध आहेत. 1584 ते 1589 ह्या काळाच्या दरम्यान अकबरानं अल-बदायुनीला वाल्मिकींच्या रामायणाचं उर्दूमध्ये भाषांतर करायला सांगितलं. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अकबराची आई हमीदा बानू बेगम या देखील रामायणाचं वाचन करत होत्या. दोहा इथल्या म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट या वस्तू संग्रहालयात हा खजिना जतन करून ठेवण्यात आला. तिथे असलेलं हे हस्तलिखित 1594 मधलं आहे. अकबर स्वतः वाचनासाठी रामायणाची जी प्रत वापरायचा ती अत्युच्च दर्जाची प्रत आता जयपूर हस्तलिखित या नावाने ओळखली जाते. अकबराची ही कल्पकता पाहून राजघराण्यातील हमीदा बानू बेगम, रहीम आणि जहांगीर यांनी सुद्धा त्यांच्या स्वतःसाठी वेगळ्या हस्तलिखित प्रती त्याच्या करून घेतल्या होत्या. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या भाषांतराच्या अनेक प्रती तयार केल्या गेल्या. 1580 ते 1590 या काळात रझमनामा हा भाषांतरित ग्रंथ तयार झाला. रझम याचा अर्थ युद्ध आणि नामा म्हणजे पुस्तक, त्यामुळे या ग्रंथाच्या शीर्षकाचा अर्थ युद्धाचं पुस्तक असा होतो. यात महाभारत, कल्हण आणि काश्मीरमध्ये लिहिलेला ग्रंथ राजतरंगिणी आणि रामायण या ग्रंथांची भाषांतर आहेत. त्या तिन्हीला मिळून रझमनामा असं नाव आहे. आता बघा, तुलसीदासांनी अवधीमध्ये रामायण हा रामायणाचा जो अनुवाद केला तो भारतातला प्रादेशिक भाषांमधला पहिला अनुवाद होता. कारण तोपर्यंत फक्त संस्कृत मधलंच रामायण उपलब्ध होतं आणि दुसरा अनुवाद हा फारसीमध्ये झाला. संस्कृत मजकुराचं भाषांतर आणि सुंदर रेखाटन असं एकत्रित करणारा हा पहिला प्रकल्प होता आणि प्रसिद्ध हस्तलिखित प्रकल्पांपैकी पुढे तो एक ठरला. याआधी अनेक पर्शियन ऐतिहासिक ग्रंथांच्या मालिका अकबराने करून घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये हाजमानामा, तुतीनामा आणि अकबरनामा यांचा समावेश होतो. 1584 मध्ये रामायणाचा अनुवाद करताना अनेक स्तरावर काम करायला त्यांनी सुरुवात केली. ब्राह्मणांनी सगळ्यात पहिल्यांदा संस्कृत छंद काव्याचा अवधी भाषेमध्ये अनुवाद केला. म्हणजे या कामामध्ये ब्राह्मणांची मदत त्यांनी घेतली होती. मग अकबराच्या दरबारी अनुवादकांनी लिप्यंतरण करून त्याचं फारसी पद्यामध्ये रूपांतर केलं. मग दरबारी चित्रकारांनी त्याला चित्रांची जोड दिली. पण आपलं दुर्दैव असं की त्या फारसी भाषांतराची प्रत आता कुठेही शिल्लक नाही. त्यामुळे त्यातलं कथानक काय होतं, त्यातले प्रसंग काय होते, नावं काय होती, घटनात काही बदल होते काय, ह्याबद्दल आज आपल्याला काही सांगता येत नाही. तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात काढले गेलेल्या चित्रांवरच आज आपल्याला समाधान मानावं लागतं. अकबराने करून घेतलेल्या रामायणाच्या भाषांतराचं वैशिष्ट्य म्हणजे मुघल दरबारी कलेत म्हणजे चित्रकलेत नवीन शैली या काळामध्ये विकसित केली गेली. अकबराच्या रामायणामध्ये उत्कृष्ट चित्र, त्यातली निसर्ग चित्रणं आणि पृष्ठभागावर विशिष्ट चमक यामुळे ही चित्र विशेष प्रसिद्ध आहे. त्यासाठी विशेष प्रकारचे गडद आणि त्या काळात अत्याधुनिक असणारे रंग आणि चित्रांचे निवडलेले विषय म्हणजे रामायणाची कथा एवढी मोठी आहे किंवा महाभारताची कथा एवढी मोठी आहे की त्यातल्या नेमका कुठल्या भागावर कुठल्या घटनेवर चित्र करायचं ह्याची केलेली निवड, ह्यामधून इंडो पर्शियन चित्रशैली विकसित झाली. काम जसं जसं वाढत गेलं तसतशी त्याला गती आली. हे भाषांतर म्हणजे अकबराच्या काळात विकसित झालेल्या शास्त्रीय मुघल चित्रकलेचं एक प्रतीक आहे. कारण यामध्ये मुघल चित्रकलेसाठी भारतीय स्वरूप आणि भारतीय रंग हे मूलभूत मानले गेले. हे सचित्र हस्तलिखित मुघल दरबारातील स्वदेशी संस्कृती आणि धार्मिक भावना या दोन्हीचं एकत्रीकरण होतं आणि राजघराण्यातल्या कलाकारांच्या उत्कृष्ट कामाचं निदर्शक होतं. या चित्रांमध्ये कलाकारांचं विलक्षण सर्जनशील कौशल्य आणि बारकाईनं चित्रण करण्याची म्हणजे मिनिएचर ज्याला आपण म्हणतो त्याची तांत्रिक प्रवीणता आपल्याला दिसून येते. निर्माण केलेला भाषांतरित मजकूर आणि चित्रातनं निर्माण केलेल्या प्रतिमा यांच्यात एक सुसंगत दुवा निर्माण करून मूळ हिंदू असलेल्या पण वेगळ्या धार्मिक वातावरणामध्ये हे वर्णन त्यांनी त्याच्यात केलं. या चित्रामधून रामाच्या पौराणिक कथेमधले वेगवेगळे भावनिक आशय आणि त्याचे नैतिक परिणाम या दोन्हीला दृश्य स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. हिंदूंमध्ये रामायणात शौर्य, प्रेम, करुणा, आत्मत्याग, पितृभक्ती, प्रजेबद्दलची दक्षता हे सगळं दिसतं. ते या चित्रांमधूनही दिसतं.
आणि त्याच वेळेला चित्रांमध्ये आणणारं अवघड असणारं ते म्हणजे भावनिक आणि आध्यात्मिक खोली याच्यामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. राजनीतीचा आदर्श आणि रामाला एक वैश्विक सम्राट म्हणून चित्रित करणं हा विषय मुघल सम्राट आणि त्याच्या दरबाराला आवडला, हे विशेष आहे. ऐन ए अकबरीमध्ये अकबराचे चरित्रकार अबुल फजल मुबारक यांनी प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख, अनुवादकांची नावं ही माहिती दिली आहे. त्यानुसार अब्दुल कादिर बदाउनी यांना सम्राटांनी मुख्य अनुवादक म्हणून नियुक्त केलं, ते आपण पाहिलं. त्यांच्याबरोबर नकीब खान यांनी आणखी एक नियुक्ती केली, ती होती देव मिश्रा यांची. त्या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झालं. मिश्रा यांनी प्रामुख्याने हिंदू मजकुराचं स्पष्टीकरण आणि त्याचा थोडक्यात सारांश देण्याचं काम केलं. बदाउनी यांनी मुत्तांखाबूत तवारीख मध्ये नमूद केल्याप्रमाणे रामायणाचं पर्शियन भाषांतर हाती घेण्यास तो सुरुवातीला उत्सुक नव्हता, पण बदाउनी यांनी संस्कृत ग्रंथाच्या अनुवादात भाग घेण्याची आपली अनिच्छा व्यक्त केली असली तरी नंतर मात्र त्या कामाला मान्यता घेऊन अत्यंत मनापासून ते काम केलं. याबद्दल अबू फजलनं हिंदू ग्रंथाची म्हणजे रामायण महाभारतांची प्रशंसा केली आणि असं म्हटलंय, कारण या ग्रंथांमध्ये केवळ धार्मिक सत्याचं प्रदर्शन नाही तर आदर्श वर्तनही दाखवलं जातं, जे आपल्या सगळ्यांना अनुकरण करता येण्यासारखं आहे आणि म्हणूनच बदायुनींनी हे काम नंतर स्वीकारलं, असं ते म्हणतात. 6 नोव्हेंबर 1589 रोजी बदायुनीनं केवळ 7 महिन्यामध्ये मसुदा तयार करून दिला आणि मग त्याच्यानंतर रामायणातली 170 ते 36 लघुचित्र सादर केली गेली. 365 पृष्ठांवर बारीक असं काम केलं गेलं, म्हणजे चित्रकलेचं काम केलं गेलं. रामायणाचं संपूर्ण भाषांतर पूर्ण होण्याआधीच एकीकडे चित्रांचं काम चालू झालं. आपल्याला अनेक वेळा आताही हस्तलिखित बघितलं तर असं लक्षात येईल की काही हस्तलिखितांमध्ये चित्रांचं काम पूर्ण झालेलं नसतं, कारण ते समांतररित्या म्हणजे सायमल्टेनियसली चालू करतात आणि दुर्दैवाने काही हस्तलिखित पूर्ण होत नाही. त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की त्या काळात ते काम कसं होत असेल. तर मूळ मजकूर काही जण लिहायला सुरुवात करायचे, काही वेळेला त्याच्या मध्यभागी चित्र असायची, काही वेळेला स्वतंत्र पानांवर चित्र असतात, काही वेळेला त्याच्या कडेला सुंदर पट्टीच म्हणतात त्याला अजूनही, पट्टीमध्ये बारीक सुलेखन असतं. काही वेळेला एखादा अध्याय किंवा सर्ग संपला की त्यातलं महत्वाचं चित्र जे असेल त्याचं संपूर्ण पानावर चित्रांकन केलं जातं. काही वेळेला ते एका रंगात असतं, काही वेळेला 2 रंगात असतं आणि जितकं महत्वाचं हस्तलिखित, जितकं वापरलं जाणारं हस्तलिखित, तेवढं त्यातली चित्रकारिता आणखी सूक्ष्म, अधिकाधिक रंग असलेले आणि अधिक चांगल्या प्रतीची अशी असते. तर काही हस्तलिखितांमध्ये अजूनही आपल्याला असं दिसतं की फक्त शेजारची पट्टीचं काम झालं पण मुख्य काम राहिलं, किंवा काही म्हणजे चित्रकारिता करण्यातही काही स्तर असायचे बहुतेक. काही जण फक्त आउटलाईन करून द्यायचे, मग त्याच्यामध्ये काही जण रंग भरायचे, काही जण डिटेलिंग करायचे. तर जी हस्तलिखित दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला या स्टेजेस दिसतात, पण पूर्ण तयार हस्तलिखित पाहिलं तर या गोष्टी आपल्याला कळत नाही. तसंच काहीच इथे होत असेल असं आपल्याला दिसतं. त्यामुळे अनुवादित ग्रंथाच्या अनेक प्रती तयार करण्याची प्राचीन परंपरा भारतात होती, तशीच ती मुघल काळातही लोकप्रिय होती असं दिसतं. आणि यातून त्यांच्या दरबारात हस्तलिखितांचं किती महत्व होतं हे लक्षात येईल. जसं अकबराची आई हमीदा बानू बेगम यांच्यासाठी एक प्रत विशेष करून तयार करून घेण्यात आली होती, तसंच अकबराच्या दरबारी कलेने प्रेरित होऊन अकबराच्या सैन्याचा मुख्य सेनापती अब्दुल रहीम खान खानन यांनी अर्थातच सम्राटाची म्हणजे अकबराची परवानगी घेऊन स्वतःसाठी रामायणाची एक वैयक्तिक प्रत तयार करून घेतली. कारण खानन हे सुद्धा स्वतः कवी होते आणि कला आणि साहित्याचे एक आश्रयदाते होते. ते स्वतः एक सेनापती असूनही त्यांच्याकडे वैयक्तिक किताबखाना आणि चित्रकलेसाठीचा चक्क एक स्टुडिओ होता, ज्याच्यामध्ये भरपूर कॅलिग्राफर आणि कलाकार असायचे. पुस्तकातच दिलेल्या लेखाच्या आधारे आणि चित्रांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या आधारे विद्वानांनी असा अंदाज केलाय की त्यांच्याकडे असणारी प्रत ही मूळ शाही प्रत नव्हती. शाही म्हणजे सम्राटांनी जी वापरायची वाचनासाठी ती शाही प्रत, आणि सम्राटातल्या संबंधात किंवा घरातल्या लोकांनी वापरायची त्याला त्यांनी उपशाही प्रत असं म्हटलंय, म्हणजे मूळ प्रत नाही. म्हणजे अर्थातच त्याच्यात चित्रकलेची
सगळी तेवढे तपशील नसतील, तेवढे रंग वापरले नसतील, अशा प्रकारे त्याच्यामध्ये काही फरक दिसतो. तर अकबरी हस्तलिखिताची उपप्रत ही त्या सेनापतीकडे होती आणि ती मूळ प्रतीवरून नकलून तयार केलेली प्रत होती. त्यातल्या फोलिओमध्ये म्हणजे काही पृष्ठांमध्ये लिहिलेल्या लेखनानुसार अब्दुल रहीम खान खानन यांनी तारीख दिली ती डिसेंबर 1587 अशी दिली आणि दिलेल्या तारखेच्या सुमारे 6 वर्षांनंतर पूर्ण हस्तलिखिताचं चित्रण हे पूर्ण झालं. या उपशाही रामायण हस्तलिखिताची 130 चित्र आता वॉशिंग्टन मधल्या फ्री गॅलरी आर्ट याच्यामध्ये शाबूत आहे आणि ती प्रत मूळ शाही प्रतीशी सुसंगत आहे, म्हणजे त्याच्यात काही बदल केलेले नसावेत असं म्हणणं आहे. याशिवाय 1605 मध्ये 24 शिस्त्रांचा समावेश असलेल्या पण अपूर्ण रामायण मालिकेतले काही सुटे फोलिओज राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई म्हणजे पूर्वी ज्याला वेस्टर्न प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणायचे ते यांनी विकत घेतलेले. हा टप्पा राजकीय बदल आणि अकबरानं सुरू केलेल्या धार्मिक सुधारणांशी जुळून आला. त्याचंही वर्णन अबुल फजलनं केलंय. संस्कृत हस्तलिखित तयार करून अकबरानं आपल्या राजकीय एकीकरणाच्या आणि सामाजिक राजकीय सुधारणेच्या चतुर धोरणांचा आधार घेतला, ज्याची कल्पना त्यांनी नवीन आणि अधिकृत विश्वास प्रणाली ज्याला दिन इलाही म्हणजे दैवी श्रद्धा असं म्हणायचे त्याच्यासाठी केली आणि इबादत खाना म्हणजे पूजागृहाच्या स्थापनेसाठी त्यांनी हे वापरलं. फतेहपूर सिक्रीची स्थापना थोड्या काळासाठी राजधानी म्हणून झाली होती. इबादत खानाच्या निमित्तानं त्यांनी विद्वानांना आमंत्रित केलं. तिथे वैविध्यपूर्ण धार्मिक दृष्टिकोनाच्या जाणकारांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या तत्वज्ञान, प्रथा आणि कल्पना याचं त्यांनी कौतुक केलं आणि शांतता निर्माण करण्यामध्ये त्यांनी भूमिका मोठी बजावली. म्हणजे भारतासारख्या ज्याच्यात जिथे अनेक धर्म एक प्रकारे एकत्रच असतात तिथे ती धार्मिक एकता नांदणं ही सामाजिक शांततेसाठी आवश्यक गोष्ट असते, ती त्यांनी ह्या मार्गाने करायचा प्रयत्न केला. प्रतापादित्य पाल यांनी असं नमूद केलंय की सार्वजनिकरित्या पुस्तकं ठेवणं आणि ती वाचण्याच्या प्रथेचा त्यांच्या दरबारातील मुस्लिम आणि हिंदू या दोघांवरही चांगला परिणाम झाला असावा. याबरोबरच देशामध्ये चित्रकलेची आवड निर्माण होण्यासाठी या काही प्रमाणात योगदान घ्यायला मिळालं. यामुळे इस्लामिक राजकर्त्यांच्या या देशाची संस्कृती आणि परंपरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तो उदारमतवादी झाला. त्याचप्रमाणे मुघल रामायणात ऋषी वाल्मिकी स्वतः श्रोत्यांना मजकूर वाचून दाखवतायत असं त्यांनी दाखवलं. त्यातून त्यांची दयाबुद्धी आणि बौद्धिक भरारी हे दोन्ही चित्रित करण्याचा प्रयत्न हा आपल्याला झालेला दिसतो. सम्राटाच्या राजकीय हितसंबंधाव्यतिरिक्त हिंदू धर्माच्या मूलभूत ग्रंथांकडे अकबराचा कल होता. त्याच्या विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या कला, साहित्याचा शोध आणि नवीन गोष्टीचा स्वीकार ही त्याच्या अभिरुचीची साक्ष आपल्याला पुन्हा पुन्हा देतात. अबुल फजलच्या लेखनातून अकबराची चित्रकलेची आवड आणि त्यांनी चित्रकलेला दिलेलं प्रोत्साहन हे स्पष्टपणे दिसतं. अकबरनामा, तारीख-ई खानदान-ई तैमुरिया, तजुके जहांगीरी ह्यामधल्या वर्णनांप्रमाणे अकबराने 2 पर्शियन मास्टर्स अब्दुल सदम आणि मीर सय्यद अली यांच्या देखरेखीखाली स्वतः चित्रकला शिकली होती. एक महान ग्रंथकार, एक सौंदर्यशास्त्रकार म्हणून अकबरानं देशी कलाकार, वास्तुविशारद, कवी, इतिहासकार, चित्रकार आणि संगीतकार यांना एकत्र आणायचं काम केलं. परदेशातले मास्टर कलाकारही मुघल दरबारात येऊन दाखल झाले. त्यांना कलेची नितांत आवड होती. त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या संख्येने तयार झालेल्या सचित्र हस्तलिखितांमधून हे आपल्याला लक्षात येतं. संपूर्ण भारतातले विविध वांशिक, भाषिक आणि धार्मिक गटातील आणि पश्चिम आशियातील 100 पेक्षा अधिक प्रतिभावान कलाकारांचं एकत्रीकरण या निमित्ताने झालं. त्यांनी पारंपरिक आणि लोकांना परिचित असलेल्या विषयांवर एकत्र काम केलं आणि मीर सय्यद अली आणि अब्द अस समद यांच्या देखरेखीखाली मुघल शैलीमध्ये प्रभुत्व मिळवलं. अर्थात चित्रकाराची म्हणजे चित्रकलेतली मुघल शैली. मुघल शैली प्रदर्शित करणारी अत्याधुनिक आणि त्या काळात उच्च दर्जाची समजली गेलेली अशी चित्र ह्याच्यात तयार झाली. आपल्या प्रजेसाठी विविध धर्मामधील ग्रंथ उपलब्ध करून अकबरांनी असा विश्वास दाखवला की त्यामुळे इस्लाम धर्माचा विस्तार होईल. विविध समुदायाच्या लोकांमधील जाती आणि सांप्रदायिक संघर्ष आणि सांप्रदायिक दरी दूर होईल. धार्मिक वैमनस्य कमी होईल आणि शेवटी अंतिमतः नष्ट होईल. ही उद्दिष्ट आणि आदर्श मनात बाळगून विविध भाषांच्या अनेक ऐतिहासिक नोंदींचे
आणि विविध धर्मशास्त्रीय आणि तात्विक संदर्भांचं पर्शियनमध्ये म्हणजे फारसीमध्ये भाषांतर करण्याचं भव्य शाही काम त्यांनी हातात घेतलं आणि ते पूर्णही केलं. त्यामुळे दरबारी चित्रकला कलेमध्येही क्रांती झाली. ह्या क्रांतीला मुघल क्रांती या नावाने ओळखलं जातं. अकबराच्या निधनानंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांचे वारस म्हणजे सम्राट जहांगीरला ही शाही हस्तलिखितं हस्तांतरित केली. विशेष म्हणजे अकबर नामासारख्या इतर शाही सचित्र हस्तलिखितांप्रमाणेच रामायणातही जहांगीरनं सुरुवातीच्या फोलिओंवर स्वाक्षरी केलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यात असं म्हटलंय की ते त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी म्हणजे 1605 मध्ये त्याच्या किताबखान्यामध्ये दाखल झालं होतं. मुघल दरबारात वारसा हक्क म्हणून ज्या ज्या गोष्टी येतील त्याच्यावर शिक्का मारण्याची एक परंपरा होती, ती आपल्याला या रामायणाच्या हस्तलिखितांवर मारलेली दिसून येतात. याबरोबरच त्याच्या बाजूला मजकूर पूर्ण झाल्याची तारीख नोंदवली आणि असं नमूद केले की मरियम माकानी म्हणजे त्यांची राजपूत पत्नी म्हणजे अकबराची यांनी ऑगस्ट 1604 मध्ये ही हस्तलिखित प्रत पाहिली होती आणि त्यावेळेला ती बहुधा मृत्यूशय्यावर होती. या सगळ्यावरनं आपल्या लक्षात येईल की त्यांच्या दरबारात रामायणाला किती महत्वाचं स्थान होतं आणि त्यांच्यासाठी ते इतर सामान्य हस्तलिखितांसारखं नव्हतं. जहांगीरच्या कारकिर्दीतही मसीही पानिपती आणि गिरधरदास यांनी रामायणाच्या आणखी 2 भाषांतर केली. मुघल परंपरेला अनुसरून तयार केलेल्या वाल्मिकी रामायणाचा एक प्रसिद्ध संच मेवाडच्या राणा जगतसिंग यांनी तयार केला होता आणि मेवाड येथील प्रसिद्ध लघुचित्रकार साहबदीन यांनी रेखाटलेलं मुघल आणि राजपूत या दोन्ही शैलींचं उत्कृष्ट मिश्रण असलेली चित्र आपल्याला त्याच्यात बघायला मिळतात. आता हे इतकं प्रचंड काम करणारा अकबरांच्या कलाकारांचा स्टुडिओ कसा होता त्याची वर्णनं पाहिली की त्यांच्या काळात हस्तलिखिताची निर्मिती कशी होत होती याची कल्पना येते. अकबराला त्याचे वडील हुमायून आणि आजोबा बाबर यांच्याकडनं पुस्तकं आणि सचित्र हस्तलिखितं गोळा करण्याची प्रचंड आवड ही वारशाने मिळाली होती. हे दोघंही मुघल कला आणि साहित्याचे संरक्षक आणि मर्मज्ञ होते. अकबरानं फतेपूर सिक्री इथे नव्याने बांधलेल्या राजधानीचा एक भाग म्हणून मुख्य शाही भांडार किंवा पुस्तकखाना या नावाचं ग्रंथालय निर्माण केलं. अबुल फजलच्या आयने अकबरीमध्ये अकबराच्या ग्रंथालयाच्या व्यवस्था आणि कामकाज कसं चालायचं याचं वर्णन आहे. अकबरानं अनेक हस्तलिखितं वारशात आपल्या वडिलांकडनं मिळवली. काही वेळेला जिथे विजय प्राप्त केले तिथे ती जतन केली, काही वेळेला त्यांनी ती चक्क खरेदी केली आणि काही वेळेला त्याच्या या हौशीमुळे त्याला भेट म्हणूनही मिळाली. त्याच्या शाही पुस्तकांच्या संग्रहामध्ये हेरात आणि बुखारा इथले प्रसिद्ध तैमुरीद आणि सफाविद राजवंशाची पर्शियन आणि तुर्की हस्तलिखितं, इतर युरोपियन आणि भारतीय साहित्याची हस्तलिखितं, वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदी, दंतकथा, चित्रांचे अल्बम अशा अनेक गोष्टींचा संग्रह होता. त्याच्या देखरेखीखाली अनेक हस्तलिखितं आणि चित्र तिथे पूर्ण झाली. शाही वाचकांसाठी मुघल ग्रंथालयानं हस्तलिखितांचं सचित्र भाषांतर निर्माण केलं. हस्तलिखिताचं जतन करण्याव्यतिरिक्त आणखी अनेक स्वतंत्र कार्यशाळा म्हणजे हस्तलिखितं तयार करण्याचे एक प्रकारचे जणू कारखानेच त्यांनी स्थापन केले होते. याच्यामध्ये सुलेखनकार, चित्रकार, कलाकार, रंगकाम हे सगळे एकत्र काम करायचे. यामध्ये अक्षरशः असंख्य कारागिरांनी सहभाग घेतला आणि हस्तलिखित तयार करण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरची वेगवेगळी कामं विभागून घेऊन पूर्ण केली. 1580 ते 1582च्या दरम्यान राजधानीला भेट देणारे जेसुईट अबुल फजल आणि अँथनी मॉन्सोरेट यांनी वर्णन केलंय त्याप्रमाणे अकबराच्या किताबखाना आणि कारखान्यांची रचना ही पर्शियन मॉडेलवर आधारित होती. त्यामुळे मुघल तस्वीरखाना म्हणजे चित्रकलेची कार्यशाळा किंवा कारखाना, तो शब्द मला फार आवडत नाहीये कारखाना म्हणून मी कार्यशाळा शब्द वापरते. मला माहिती आजकाल कार्यशाळा या शब्दाला वेगळा अर्थ आहे. तर हा पुस्तकखान्याचा त्यांच्या दृष्टीने अपरिहार्य भाग होता. हा स्टुडिओ शाही ग्रंथालयाच्या मुद्दामून जवळ बांधला होता कारण चित्र तयार करताना पर्यवेक्षकांनी ती मधनं येऊन पाहणं अपेक्षित होतं. तिथे कलाकारांच्या गटांना त्यांच्या कामाच्या प्रवीणतेनुसार वेगवेगळी कामं दिली जायची. त्याचंही वर्णन आलंय. कागद तयार करणारे, तर्राही म्हणजे डिझायनिंग करणारे, चेहरा कुशाई म्हणजे पोर्ट्रेट करणारे, रंग अमेझी म्हणजे कलरिंग करणारे, मनिंद निगारी म्हणजे सदृशता त्यातली बघणारे आणि लँडस्केप ड्रॉइंग करणारे असे वेगवेगळे प्रकार चित्रकारांमध्ये होते.
जॉन सेलर लिहितात की प्रकल्प पर्यवेक्षक प्रमुख कलाकारांच्या कामाचा क्रम ठरवून द्यायचे आणि चित्रातली दृश्यात्मकता स्वतः बारकाईने नीट बघायचे. काही वेळा सम्राटाशीही मुख्य सल्लामसलत केली जायची, चित्र कसं काढावं वगैरे याबाबत. कागद, रंगद्रव्य, ब्रश असं उत्कृष्ट साहित्य आणि वस्तू मिळवण्यासाठी वेळ पडली तर आयात करण्यासाठी अनेक साधनं निर्माण केली होती. या सगळ्यामुळे चित्रकारांना सर्जनशील काम मोकळेपणानं करण्याची संधी मिळायची आणि मोठ्या आर्थिक अनुदानाचा ओघ चालू असल्यामुळे हस्तलिखित आणि चित्रकारितेच्या कामाला स्थिरता यायची, कारण कलाकारांना चांगला मोबदला दिला जायचा आणि कामाच्या उत्कृष्टतेनुसार त्यांना बक्षीसही दिली जायची. खानदानी मुघल स्टुडिओच्या 1580च्या सुरुवातीच्या उभारीच्या काळात उच्च दर्जाची हस्तलिखित तिथे यामुळेच तयार झाली. पण जेव्हा फतेपूर सिक्रीचा त्याग केला गेला आणि त्यानंतर लघुचित्रांच्या सौंदर्याचा दर्जा हळूहळू खालावला, त्यामुळे मुघल शैलीमध्ये मोठे बदल झाले. मुघल राजधानीचं लाहोर इथे पुनर्वसन झाल्यामुळे ही कार्यशाळा किंवा स्टुडिओ तिथं हलवण्यात आला. परिणामी अनेक वेगळे नवीन कलावंत तिथे आले आणि आगामी काळात हौशी चित्रकारांना त्यांच्या कामामध्ये सामील होण्याची संधी मिळाली. यामुळे तिथेही कलाकारांना रोजगार मिळाला. तस्वीरखानामधील अनेक कलाकार देशी म्हणजे भारतीय होते, तसेच पर्शियन वंशाचेही होते. अकबराच्या चित्राबद्दलच्या त्यांच्या लेखात अबुल फजलनं अकबराच्या वास्तूचं विस्तृत वर्णन केलं, त्यातल्या अग्रगण्य कलाकारांची नावं दिली आणि फारसी रामायण हस्तलिखित तयार करण्यात त्या कोणी कोणी योगदान केलं तेही सांगितलंय. डिझायनिंग, कलरिंग, बाजूला असलेली छोट्या पट्टीवरची कलात्मक सजावट हे सगळ्यामध्ये तिथे सफाई दिसून येते. या प्रकल्पात म्हणजे रामायणाच्या प्रकल्पात सामील झालेल्या या कार्यशाळांमधल्या कलाकारांमध्ये लाल आणि केशव म्हणजे भारतीय हिंदू यांचा समावेश होता. त्यांनी अनुक्रमे 37 आणि 36 पेंटिंग्स बनवून तयार केली. बसवान आणि मिस्किन यांनी प्रत्येकी 14 म्हणजे पर्शियन किंवा मुस्लिम होते. जगन म्हणजे पुन्हा हिंदू, त्यांनी 13 आणि महेश यांनी 8 अशा चित्रांची निर्मिती केल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. याशिवाय मांडो किंवा मांडू हे अकबराच्या कार्यशाळेतील आणखी एक कलाकार होते. ते फक्त रामायणाचा प्रकल्प पाहत होते आणि त्यांना 8 लघुचित्रांच्या निर्मितीचं श्रेय दिलं गेलंय. तर आणखी कलाकार होते भगवान आणि मुकुंद. अब्द अल रहीमची कार्यशाळा आणखी वेगळी होती, ज्यामध्ये एका कलाकाराला फक्त एकच चित्र करायला दिलं गेलं होतं. ही सगळी माहिती त्या हस्तलिखितातल्या फोलिओच्या 77 क्रमांकावर मिळते, ज्याच्यावर 4 जणांनी स्वाक्षऱ्या केलेल्या. 13 चित्रकारांनी उपशाही रामायण प्रकल्पासाठी काम केलं, म्हणजे मूळ याची नक्कल करून दुय्यम प्रत तयार करण्यासाठी. ते उपशाही रामायण प्रकल्पासाठी म्हणजे यांनी काम केलं ते होते फजल, गुलाम अली, गोवर्धन, काला पहारा, कमाल, मोहना, मुशफिक, नदीम, नादिर, कासिम, श्यामा सुंदरा, युसुफ अली आणि जैन अल अब्दी. म्हणजे ह्यातही हिंदू आणि मुस्लिम दोघे प्रकारचे कलाकार होते. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही प्रकारच्या कलाकारांनी एकत्र काम या चित्रकारितेसाठी केलेलं आणि त्यामुळे या दोन्ही शैलींचा प्रभाव आपल्याला या चित्रामध्ये दिसतो. आता या रामायण हस्तलिखितांचं शाही आणि उपशाही शैलींबद्दल थोडीशी माहिती घेऊया. या भाषांतराच्या मुख्य कथेची सुरुवात 2ऱ्या खंडापासून होते. त्याचं शीर्षक अयोध्या असं होतं. या अयोध्येच्या राजघराण्याचा वंश आणि राजा म्हणजे दशरथ, त्याचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या 3 स्त्रिया यांच्यावर केंद्रित असलेलं दरबारी घडामोडींचं वर्णन. विदेहाचा राजा जनक याची कन्या सीता हिच्याशी रामाचा विवाह, त्याचा सिंहासनावर भरताचा उत्तराधिकार, दशरथाचा मृत्यू, सीता आणि लक्ष्मणासह रामाचा वनवास, नंतर मग अरण्यकांड, किष्किंधा, सुंदरकांड, युद्धकांड हेच सगळ्या घटना त्याच्यामध्ये होत्या. जयपूर संग्रहातील शाही रामायण हस्तलिखितामध्ये रामायणाची कथा 13 दुहेरी पानांच्या रचनांच्या स्वरूपात चित्रित केली गेली. जॉन सेलर सांगतात की ही जयपूरमध्ये असणारी रामायणाची प्रत ही प्रमाणित प्रत म्हणून वापरली आणि त्याच्यावरनं पुढच्या प्रती नंतर तयार केल्या गेल्या. त्यामुळे या सर्व प्रकारच्या प्रतींमध्ये एक समान स्वरूपाचं कथनाचा पॅटर्न आणि चित्रांसाठीची एक समान थीम दिसते, पण तपशील मात्र वेगळे दिसतात. या दोन्ही आवृत्त्यांमध्ये एक फरक आहे हेही लक्षात येतं. उदाहरणार्थ फ्रीद पांडुलिपीमध्ये चित्रामध्ये एक जास्त सहजता दिसते,
पण त्या चित्रांमध्ये गतिमानता दाखवण्याचा प्रभाव कमी आहे. व्हिज्युअल डिझाईनवर अधिक जोर दिसतो, पण पुढल्या चित्रांमध्ये स्वदेशी शैलीचा वापर केलेला दिसतो. पात्रांच्या वेशभूषा, पोशाख आणि तिथल्या वास्तुरचनेवरच्या घटकांवरून हे फरक लक्षात येतात. हिंदू प्रतिमाशास्त्र आणि मजकूर विषयक सुलेखन विचारात घेऊन मुघल चित्रकारांनीही मुख्य नायक म्हणजे राम किंवा त्या घटनेतला मुख्य नायक आणि हिंदू धर्मदेवता यांच्या आपल्याकडे जे मूळ गुणधर्म सांगितले त्याच्या सकट रेखांकन केलं आणि त्याची एक प्रतिमाशास्त्रीय योजना त्यांनी तयार केली. प्रत्येक देवत्वाची वैशिष्ट्य आणि स्वरूप नंतरच्या काळात हळूहळू बदलत गेलेलं दिसतं. या चित्रांची वैशिष्ट्य बघायची तर त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण हे धनुष्य हातात घेतलेले योद्धे, विशिष्ट देशी पुरुष पोशाख केलेले पण न शिवलेले कपडे, खालचं वस्त्र गुंडाळलेलं म्हणजे धोत्रासारखं, वरचा शरीराचा भाग उपरण्यासारखा आणि झाकलेला आणि मुकुट अशा प्रकारचे दिसतात. पण गंमत म्हणजे सीता मात्र राजस्थानी शैलीतल्या लहानशी ब्लाऊज किंवा चोळी म्हणावी आणि लांब घागरा घातलेली किंवा काही वेळेला पर्शियन स्वरूपाचे कपडे घातलेले दिसते. इंद्र, ब्रह्मा, शिव, विष्णू आणि इतर हिंदू देवता मात्र त्या वैशिष्ट्यानुसारच चित्रांकित केल्या. यातला हनुमान एका विशिष्ट प्रकारे सगळीकडे चित्रित केलेला दिसतो. मी चित्र दाखवणार आहे नंतर. त्यामुळे तो हनुमान हे आपल्याला ओळखता येतं. इथे हनुमान हा राजेशाही वेशभूषा आणि मुकुट परिधान करतो. हिंदू देवतांच्या व्यतिरिक्त दरबारी किंवा निष्क्रिय प्रकारची म्हणजे त्या घटनेत प्रत्यक्ष कृती न करणारे जे प्रेक्षक जे पुरुष आहेत ते मात्र अकबरी काळातील मुघल पोशाख परिधान केलेले. एक लांब कोट किंवा एक लांब पोशाख आणि उजव्या बाजूला गोलाकार स्कर्ट त्याला जोडलेला, पायघोळ आणि रंगीबेरंगी खंजीर ज्याला चक्कर जमा असं म्हणायचं आणि एक विशिष्ट प्रकारची मुसलमानी पगडी. या प्रकारचा पोशाख पुरुषांचा जो अकबराच्या वेशभूषेचा आविष्कार होता तो आपल्याला याच्यामध्ये दिसतो. त्यामुळे दोन वेगवेगळ्या धार्मिक समाजांचं एकत्र आणण्याचं प्रतीक म्हणजे ही चित्र आहेत असा विचार करायला हरकत नाही. आता याच्या पुढच्या वर्णनाकडे जाण्याच्या आधी मला वाटतंय चित्र आपण बघूयात म्हणजे आपल्याला हा विषय आणखी तपशिलात कळेल. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर वरच्या बाजूला पर्शियन मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. मी म्हटलं तसं मला स्वतःला फारसी अजिबात येत नाही आणि पुण्यामध्ये मला असं कोणी उपलब्ध झालं नाही, नाहीतर हे वाचून मूळ काय लिहिलं हे मला कळून घ्यायची इच्छा होती. मी गुगल लेन्स वापरायचा प्रयत्न केला पण त्यांनी केलेलं भाषांतर इतकं भयानक होतं की ते त्याचा काहीच अर्थ लागत नव्हता. मला अरे तुम्ही आधी भेटायला पाहिजे. आपण पुन्हा एकत्र काम करूया त्याच्यावर. विद्यापीठ इतिहास विभाग आणि डेक्कन कॉलेजला फारसी शिकवतो. अरे वा, बरं झालं, फार चांगली गोष्ट. या विषयात आणखी काम करता येईल मग आपल्याला. भांडारकर मध्ये याचं मूळ हस्तलिखितावरनं केलेलं पुस्तक आहे त्यामुळे बहुतांशी चित्र तिथे बघता येतील आणि नेटवरही आहेत तर ती बघून आपल्याला काही पुढे करता येते का आपण पाहूया. आता मला वाटतं ते वाचनीय नसावं पण म्हणजे आता लगेच तुम्हाला नाही सांगत आम्हाला. अच्छा अच्छा, काही वाचलेत मी, काही अच्छा अच्छा. याच्यामध्ये मागे एक प्रकारचं वास्तूचा भाग दाखवलाय, थोडा भिंतीसारखा भाग आहे बघा. याच्यामुळे आपोआपच एका मोठ्या दालनात बसून ते चर्चा करतायत असा एक आभास तयार होतोय आणि त्याच्यात चित्रकार यशस्वी झालाय. मूळ प्रत ही अशी असली पाहिजे म्हणजे एका बाजूला भाषांतर आणि एका बाजूला चित्र. तर मी म्हटलं तसं पोथीमध्ये प्रत्येक पानं स्वतंत्र सुट्टी असतात त्यामुळे ते भाषांतराची पानं काही आता उपलब्ध नाहीयेत. आणि ही रामायणाची प्रत नाही, मी अंदाज यावा म्हणून दुसरंच दिलेलं चित्र आहे. मग अशी म्हटलं तसं यातल्या बहुतेक पानांवर कुठेतरी थोडक्यात काहीतरी मजकूर लिहिलेला असतो. पर्शियन चित्रकारीची अनेक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये दिसतात. या चित्रातली प्रामुख्याने रंगसंगती बघा. ही रंगसंगती खास विशिष्ट मुस्लिम पद्धतीची असलेली आपल्याला दिसते पण तरीही ती कुठेही अंगावर येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. बहुतेक सगळ्या मुस्लिम चित्रकारांमध्ये आपल्याला म्हणजे त्यांच्या चित्रकलेच्या पद्धतीमध्ये कुठे ना कुठेतरी वास्तूचा भाग, बांधकामाचा भाग दाखवणं हा महत्वाचा घटक होता. त्यामुळे जिथे सामान्यपणे भारतीय माणसं बांधलेला भाग दाखवणार नाही तिथेही ते तो दाखवतात. आता इथे बघा, ती व्यक्ती असं सिंहासनासारख्या उच्च जागी बसले आणि त्याच्या समोरची ती बांधकाम कसं आहे बघा, म्हणजे ते काय गच्चीत बसलेत का काय असं वाटावं अशा पद्धतीने ही समोरची थोडीशी शनिवारवाड्यासारखी दिसणारी अशी वास्तू आहे. त्याच्या मागेही पुष्कळ घरं दाखवली आहेत.
त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू दाखवणं ही एक पर्शियन शैली आहे. नंतर त्यांनी डोक्यावर ज्या प्रकारचे मुकुट घातले ती एक विशिष्ट, हेडकवर असे शब्द अनेक इंग्रजी भाषांतरकारांनी वापरलेत, पण तो एक मुकुटाचा प्रकार असावा तोही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि ते ज्याच्या डोक्यावर असतं ती विशेष व्यक्ती हे दर्शवण्यासाठी ते वापरतात हे आपल्याला पुढेही दिसेल. अर्थातच याच्यातले कपडेही पर्शियन पद्धतीचे आहेत. पर्शियन पद्धतीमध्ये भौमितिक आकृत्या हे फार वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्याच्यात अष्टकोन षटकोन याला फार महत्व असतं. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल पुष्कळशा यातल्या वास्तू चित्र ही अष्टकोनात किंवा षटकोनात असतात. म्हणजे इथे आता हिरव्या रंगातलं जे काय जाजमासारखं आहे बघा, त्याच्यामध्ये ती अष्टकोनी भौमितिक आकृत्या आपल्याला पुन्हा दिसत आहेत. त्यामुळे पर्शियन चित्रकारात वापरले गेलेले गडद रंग. दुसरं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे गती दाखवणं, हालचाल दाखवणं. आता त्या सम्राटासमोर तो काहीतरी वाचायला जो माणूस बसलाय तो कसा झुकलाय बघा, त्याच्या शरीराला एक प्रकारची गती आहे, तो स्टॅटिक वाटत नाहीये. हेही त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी म्हटलं तसं भौमितिक रचना कुठे ना कुठे दिसतात, षटकोनी वास्तुरचना दिसतात आणि अनेक ठिकाणी आता याच्यातही अगदी थोडंसं वरच्या बाजूला झाड दाखवलंच आहे बघा त्यांनी. त्यामुळे ही खास मुघल किंवा पर्शियन चित्रकारितेची वैशिष्ट्ये यात दिसतात. आता हे चित्र आहे रामायणाच्या सुरुवातीचं चित्र, ज्याच्यामुळे वाल्मिकींनी रामायणाची रचना केली असं म्हणतात. क्रौंच वधाच्या जोडप्यातील एकाला मृत्यू झालेला, मारलं गेलेलं त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये शोक निर्माण झाला. त्या श्लोकातनं श्लोक म्हणजे शोकम श्लोकत्व मागता असं म्हटलं जातं. त्यामुळे रामायणाची सुरुवात ज्या घटनेने झाली तो फोलिओ आहे हा. याच्यामध्ये आता आपल्याला बघा वेगवेगळे पक्षी, झाडं, छोट्या मोठ्या टेकड्या, एक नदी, वाल्मिकी ऋषी, मी मगाशी म्हटलं तसं भारतीय ऋषीमुनी देवता यांचं चित्रण पूर्ण हिंदू पद्धतीने केलं गेलं. इथे सगळे तसेच दिसत आहेत. आता याच्यामध्ये क्रौंच पक्षी हा महत्वाचा विषय असल्यामुळे प्रपोर्शनेटली बघायला गेलं तर पक्षी खूप मोठा आहे बघा, म्हणजे जवळजवळ माणसाने एवढा मोठा दाखवलाय. ही त्यांची शैली आपल्याला अनेक चित्रातनं दिसते की मूळ विषय काय आहे, आम्हाला काय सांगायचं यातनं हे कळण्यासाठी म्हणून ती वस्तू त्यांनी मोठ्या स्वरूपात किंवा मोठ्या आकारात दाखवली. आणि हा विषय हा करुण रसाचा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये हिरवा रंग असला, झाडं असली तरी ती अशी डार्क हिरवी किंवा पोपटी प्लेझंट रंगाची नाहीये. तो जो त्या क्रौंच पक्षाचा मृत्यू आहे त्याचं एक सावट असावं अशा प्रकारची रंगसंगती त्यांनी निवडलेली आपल्याला दिसते. आता हा रामजन्माचा फोलिओ आहे. याच्यामध्ये एके ठिकाणी उल्लेख मिळाला की चित्रकार केशव आणि केशव खुर्द यांनी हे चित्र काढलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला भारतीय पद्धतीचा चित्रणाचा प्रभाव खूप दिसतोय बघा. ज्या आधीच्या चित्रापेक्षा वेगळेपणा कळतोय, कारण वर दारावर तोरणं लावणं ही आपल्याकडची पद्धती आपल्याला दिसत आहेत. नंतर यातली रंगसंगती खास करून भारतीय पद्धतीची ठळक रंग असणारी ही पण दिसते. पाहिल्याच तो रंगसंगतीतला फरक आपल्या लक्षात येईल. पण तरी सुद्धा पर्शियन प्रभाव आहे, कारण ही खालची लोक जी आहेत त्यांच्यातल्या काही जणांचे कपडे पुन्हा मुस्लिम पद्धतीचे आहेत. आणि मी म्हटलं तसं वास्तू दाखवणं हा एक त्यांच्या आवडीचा भाग आहे. इथेही किती प्रकारचे वास्तू, ते मिनार म्हणा, असं काय काय बारीक बारीक पुष्कळ दाखवलंय बघा त्यांनी. आणि त्याची पुन्हा त्याच्यामध्ये ती भौमितिक आकृतीची रचना आपल्याला आलेली दिसते. पण ही सरमिसळ इतकी छान झाली आहे की तो पर्शियन प्रभाव अंगावर येत नाही. पटकन पाहिल्यानंतर आपल्याला हे भारतीय पद्धतीचं चित्र वाटतं, कारण हा रामजन्माचा चित्र आहे. त्यामुळे तो ताळमेळ त्यांनी ह्याच्यामध्ये ठेवलाय असं आपल्याला दिसतं. विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन राक्षसांपासून संरक्षण मिळण्यासाठी म्हणून घेऊन चालले हे आहे. हे जे ज्या प्रकारे आता त्यांनी त्याची रचना केली, याच्यामध्ये एक दाट जंगलाचा आभास निर्माण केलाय बघा. त्याच्यामध्ये वाहते पाणी आहे, अनेक पक्षी आहेत, झाडांमध्ये पुष्कळ वैविध्य आहे. विशेषतः जयपूर संग्रहालयामध्ये जी शाही प्रत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने झाडं पक्षी यांच्यातलं वैविध्य दिसतं. काही ठिकाणी तर म्हणे अगदी अंजिराचं झाड आहे, ओळखता यावं इतक्या बारकाईने काम केलेलं आहे, अशा प्रकारे त्याची वर्णनं आपल्याला सापडतात. इथे तुम्ही पाहाल तर राम आणि लक्ष्मणाच्या डोक्यावर मुकुट आहे बघा. आता ह्या काळापर्यंत राम काही युवराज सुद्धा झालेला नाहीये खरं तर, त्यामुळे त्याच्या डोक्यावर मुकुट असायचं खरं तर काही कारण नाहीये. पण आपण आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या चित्रांमध्ये राम लक्ष्मण कुठेही असले, प्रसंग कुठलाही असला तरी त्यांच्या डोक्यावर मुकुट आहे.
त्याचं बहुतेक कारण असावं की तो राम आणि लक्ष्मण ओळखताय, ही त्यांची आयडेंटिटी असल्यासारखं त्याने वापरलं. आणि मुख्यतः मुकुट डोक्यावर असलं की ती व्यक्ती शाही आहे, विशेष घराण्यातली आहे हे लक्षात येतं. त्याचं निदर्शक म्हणून त्यांनी हे वापरलेलं आपल्याला दिसतं. पण तरी विश्वामित्र मात्र पूर्ण भारतीय पद्धतीचे. म्हणजे हा ताळमेळ त्यांनी कसा राखलाय बघा, की मुस्लिम याच्यातला शाही भाग पण आलाय, पण सगळे ऋषीमुनी सगळ्या देवता ह्या मात्र पूर्णपणे हिंदू पद्धतीने त्याला त्यांनी हात लावलेला आपल्याला दिसत नाही. आणि तरी याच्यामध्ये पुन्हा मागे वास्तू आहेतच बघा. म्हणजे जंगलाचा भाग आहे म्हणावं तर मागे इमारती दिसतातच आहेत परत आपल्याला. आता दशरथ मंत्र्यांसमोर कसली तरी सल्ला मसलत करतो या अर्थाचं हे चित्र आहे. मी या आधी जे म्हटलं की बहुतेक सगळी वैशिष्ट्ये याच्यामध्ये दिसत आहेत की बघा. इथे तर सरळ सरळ ते वास्तूतच बसलेत, म्हणजे कुठल्या तरी महालाचा आतला भाग आहे. त्यामुळे तो महाल बघितल्यानंतर आपल्याला भारतीय पद्धतीचा वाटत नाही बघा. म्हणजे कल्पना आपली असते त्याप्रमाणे म्हणते मी. आणि आताही पुन्हा ते खालचं जाजम, ज्या प्रकारची भांडी तिथे ठेवली गेली आहेत ती सगळी मुस्लिम परंपरा असल्याचं आपल्याला दिसतंय. पण प्रत्यक्षात मात्र दशरथ सल्लामसलत करतोय असा कथाभाग आहे. हे आता राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले. मी म्हटलं तसं राम आणि लक्ष्मणाच्या हातात त्यामुळे धनुष्यबाण आहे. आपण जी रामायणात वर्णन वाचतो त्याच्यात त्यांच्या निघताना हातात धनुष्यबाण असल्याचे उल्लेख तरी नाहीये. अर्थातच त्यांच्याजवळ ते होतेच, कारण त्याशिवाय त्या मरीच्याला मारायला धनुष्यबाण घेऊन राम गेलाच नसता. ते राजकुमार असल्यामुळे मगाशी म्हटलं त्यामुळे नेहमीच तो एक साधारण पर्शियन पद्धतीचा वाटावा असा एक मुकुट त्यांच्या डोक्यावर आहे. तरी सुद्धा राम लक्ष्मण एक कळा म्हणून केशरी रंगाचा वापर त्यांच्या वस्त्रामध्ये केला गेलाय. सरसकट सगळीकडे आयदर इस्लामिक किंवा राजपूत पद्धतीचे कपडे घातलेली सीता आपल्याला दिसते. त्यामुळे मागचे पुढचे राम आणि लक्ष्मण हे भारतीय पद्धतीचे कपडे आणि मधली सीता ही मुस्लिम पद्धतीचे कपडे असं सगळीकडे चित्रण केले. त्याचं काय नेमकं कारण आहे हे काही आज कळत नाही. आता यांना मजकूर वाचल्यावर काही नंतर कळलं तर आपण बघूया. इथले जे नागरिक आहेत त्यांचे कपडे मात्र पुन्हा पर्शियन पद्धतीचे असलेले आपल्याला दिसतील बघा. त्यांच्या ते विशिष्ट प्रकारच्या पगड्या किंवा कपडे घालायची पद्धत, पुन्हा इथेही वास्तूचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतील. नंतर झाडं, टेकाडं, दगड ह्यांची एक प्रकारे योग्य म्हणणं. आता हे जर का अयोध्येतल्या राजवाड्यातलं चित्रण म्हणायचं तर त्याच्यात टेकड्या बिकड्या पण आल्या, आणि मधल्या रस्त्यावरचं चित्रण म्हणायचं तर मागे वास्तू पण आल्या. त्यामुळे खरं म्हणजे ह्यातलं एक काहीतरी नको होतं ना, पण तरी सुद्धा ते सगळं एकत्रितपणे दाखवायची त्यांची एकूण कल्पना आपल्याला इथे दिसते. त्याच्यामधल्या झाडांमध्ये हलत असल्याचा एक भाव आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि चेहऱ्यावर सूक्ष्म भाव दाखवता येणं मिनिएचर असल्यामुळे शक्य नसल्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने दाखवायचे प्रयत्न केले. निम्मे अधिक लोक तोंडात बोट घालतात अशा पद्धतीने दाखवलेत बघा. म्हणजे प्रत्यक्ष तोंडात घातलेलं नाही, पण अशी ती पुन्हा एकदा ती हालचाल कळावी म्हणून तोंडाकडे नेलेला हात किंवा बोट अशा पद्धतीचं चित्रण, म्हणजे आश्चर्य, दुःख वगैरे ह्या भावना दाखवण्याचा प्रयत्न हा व्यक्तींच्या गतिशीलतेतनं त्यांनी केलेला आपल्याला दिसेल. मी उड्या मारत मारत जाते, अर्थात पुढे सगळी काही 165 चित्र दाखवणं शक्य नाही आणि गरजही नाही. आता रावण बघा, आपण त्याला दशानन म्हणतोच, त्यामुळे त्याला 10 तोंड असणं आपल्याला अपेक्षित आहे. पण आपल्याकडच्या कुठल्याही चित्रामध्ये रावणाची तोंडही अशी सगळी एका शेजारी एक असतात ना. आपल्याला ह्या सगळ्या फोलिओज मधले रावणाची तोंड अशी काय म्हणूयात आपण कोनामध्ये असलेली दिसत आहेत, सरळ नाहीये. दोन बाजूंना जणू काही 2 तोंड असल्या, 5-5 काय 4 आणि 5 तोंड असल्यासारखं हे चित्रण. त्या सगळ्यांना मिळून एक मुकुट घातलाय बघा. 10 डोक्यांना मिळून एक मुकुट घातलाय त्यांनी. आणि 10 तोंड असल्यामुळे 20 हात पण आहेत त्याला. आपल्याकडे बरेचदा 10 तोंड दाखवलं जातात, पण म्हणून काही 20 हात नाही काढत आपण. पण इथल्या प्रत्येक चित्रामध्ये रावणाची ही कन्सिस्टन्सी आहे की सगळीकडे ही अशी कोनामध्ये असलेली तोंड आणि 20 हात, आणि त्या 20 हातांमध्ये वेगवेगळी आयुध आहेत बघा. मग त्यात गदा आहे, ढाल आहे, धनुष्य आहे, पुष्कळच वेगवेगळी शस्त्र आहेत. त्याच्या शेजारी एक असुर दाखवलाय, आणि तो असुर आहे कळावं म्हणून त्याच्या अंगावर ठिपके ठिपके काढलेत. कांजिण्या झालेला माणूस असावा तसं थोडासा तो दिसतोय.
पण त्यामुळेच तो असुर आहे हे कळत आहे. आणि जिथे जिथे असुर आहेत ते ओळखायला यामुळे उपयोग होतोय. कारण एका चित्रात अनेक प्रकारच्या व्यक्ती दाखवल्या आहेत ना, त्यामुळे एक प्रकारची त्यांनी प्रत्येक व्यक्तीला एक आयडेंटिटी दिल्यासारखं. राम आणि लक्ष्मणाला तो मुकुट, किंवा रावण असेल तर अशी हे तोंड वगैरे वगैरे. नंतर एवढं सगळं असलं तरी तुम्ही जर का खाली बघलं तर तो रावण आणि असुर कुठल्या तरी गच्चीवर उभे जसे वाटतायत की नाही बघा, वाटतायत ना. खालचं बांधकाम दिसतंय आणि त्यांच्या मागेही बांधकाम दिसतंय. सामान्यपणे भारतीय शैलीमध्ये अशा प्रकारे बांधकाम आणि त्याच्यावरची माणसं असं दाखवण्याची पद्धत फारशी नसते, त्यामुळे हा एक वेगळेपणा याच्यात आहे. तर रावण सीतेला पळवून नेतानाचं हे चित्र आहे. मगाशी मी म्हटलं तसं जो कथानकाचा मुख्य विषय आहे तो मोठा दाखवायचा, त्यामुळे रावण मोठा दाखवलाय. कारण रामाची दाहकथा आपल्याला माहिती आहे ना, त्यावेळेला तो हा 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 करत हसतो जोरात, अकराळ विकराळ तो दिसला पाहिजे. तर तो आता 10 तोंड घेऊन अकराळ विकराळ कसा दाखवायचा, तर मग त्यांनी तो मोठा दाखवलाय. त्याच्या तुलनेत त्याच्या पायाशी सीता केवढीशी आहे बघा. कारण ह्याच्यात बहुतेक त्यांची कल्पना अशी की सीता तिथे हिनदिन झाली, बिचारी झाली. आता ती बिचारी कशी दाखवायची म्हणून तिला लहान दाखवले, आणि उग्र स्वरूपाचा रावण म्हणून तो मोठ्या आकारामध्ये, म्हणजे तो असा अंगावर येणारा वाटावा अशा पद्धतीने दाखवलाय. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की हे वनवासात असताना घडलं, तरी डावीकडे पुन्हा वास्तू दिसते की बघा. त्याच्यात काळपट रंगामध्ये काहीतरी घर नाही म्हणता येणार, पण काहीतरी बांधकाम असावं असं तिथे आपल्याला दिसतच आहे. नेहमीप्रमाणे मागे सुंदर झाड, पक्षी हे तपशीलही अर्थातच त्याच्यामध्ये आलेले आहेतच. आता हनुमान सीतेला म्हणजे शोधायला गेला, भेटायला गेला वगैरे, तो कथाभाग असणारं हे चित्र आहे. मला वाटतं त्यातलं लिखाण पुन्हा आधीच्यातलं माझं रिपीट झालंय. पण आता मी मगाचपासून जे म्हणते ते वैशिष्ट्यवानं तुम्हालाही दिसायला लागली असती. त्याच्यामध्ये सीता पुन्हा एकदा त्या इस्लामी किंवा राजपुताना पद्धतीचे कपडे घातलेली दिसते स्पष्टपणे. हनुमान कसा दाखवलाय बघा. म्हणजे तो पटकन हनुमान ओळखताच येणार नाही अशा पद्धतीने तो दाखवलाय. पुन्हा तो विशेष व्यक्तिमत्व आहे म्हणून त्याच्याही डोक्यावर कायम मुकुट आहे. प्रत्येक चित्रामध्ये असा मुकुट त्याच्या डोक्यावर दिसतो. ह्याच रंगाची वस्त्र प्रावरण दिसतात, आणि तो वानर असला तरी विशेष आहे म्हणून त्यांनी वस्त्र घातले. उरलेले वानर आपल्याला नेहमीसारखे इतर चित्रांमध्ये दिसतात, पण हनुमान म्हणजे उघडा कुठे दिसत नाही, म्हणजे त्याचं अंग कुठे दिसत नाही, तर माणसासारखा तो असल्यासारखी ट्रीटमेंट त्याला दिली गेली आणि तो शाही असल्यासारखा दाखवलाय. त्यामुळे पहिल्यांदा फोलिओ बघताना हे हनुमान हे लक्षातच येत नाही, पण मग कथाभागाशी जुळलं की आज लक्षात येतं की अरेच्या हा हनुमान आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कायम सीतेला अशोक वाटिकेत ठेवलंय म्हटल्यावर मग ती मालिका असो, चित्रपट असो, चित्र असो, अशोकाचं झाड आणि त्याच्या खाली ती बसली आणि आजूबाजूला झाडं आहेत असं चित्र बघतो. फार फार तर राक्षसणी असतात आजूबाजूला तिच्या, पण इथे ती कुठल्या तरी वास्तूत बसल्यासारखी दाखवली बघा. खाली ते टिपिकल भौमितिक आकारातले शेवाळी रंगाचं मोठं चित्रण आहे. अशा प्रकारच्या बहुतेक वेळेला खिडक्या अनेकदा त्यांच्याकडच्या झरोक्यांवरती अशा प्रकारची काय म्हणूयात आपण एक झडप असल्यासारखं असतं, किंवा फरशा अजूनही ते वैशिष्ट्य आहे त्यांचं. टाईल्स या रंगा चित्रकारितेतल्या असतात. पर्शियन गार्डनचा भाग आहे हा, पण म्हणजे रावणाची लंकेतली अशोक वाटिका नाही ना वाटत येते असं मला म्हणायचं. त्यांनी त्या मिक्सर केलंय की आपली जी बाग किंवा वाटिकेचं जे संकल्पना असते ती आणि पर्शियन गार्डन. आता त्याच्यामध्ये जे तळ किंवा हे जे दाखवलंय पाण्याचा प्रवाह, हा सगळा पर्शियन गार्डन किंवा चहारबाग जो म्हणतो त्यातला हा भाग आहे. ऍक्च्युली चहारबाग नाहीये, पण गवत येते आणि म्हणजे आपण बागेची रचना जशी करतो तशी ती पर्शियन हे केले आणि टायलिंग सारखं केलेलं ते गवत आहे थोडक्यात करतो आपण, ते बागेचा भाग आहे. मला जो मुद्दा मांडायचा आहे तोच तुम्ही म्हणताय की पर्शियन कल्पना, तिथल्या वास्तू, तिथले प्रकार इतर अनेक आणि भारतीय याची सरमिसळ याच्यामध्ये अगदी सहजपणे झालेले आपल्याला दिसते. इतके तपशील अर्थातच मला माहित नव्हते, तुम्ही ते सांगितल्यामुळे आम्हाला ते आणखी जास्त चांगले आता कळत आहे. किंवा तो एक मागे पडदा असल्यासारखं सुद्धा बघत दिसते निळ्या आणि लाल रंगातलं. म्हणजे आपल्या कल्पनेतली अशोक वाटिका अशी नसते, किंवा आपण जी चित्र बघतो त्यातली अशोक वाटिका अशी नसते. ही पर्शियन पद्धतीची उद्यान किंवा विहार
अशा पद्धतीची रचना, त्याच्यात राजपूत किंवा मुस्लिम पद्धतीचे कपडे घातलेली सीता, आणि आपण ज्या कधीही हनुमानाला ज्या कपड्यांमध्ये कल्पना करू शकत नाही अशा प्रकारचा हनुमान, असं एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आता इथे तो हनुमान जास्त नीट कळतोय, मगाच्या चित्रात तो छोटा होता. पुन्हा एकदा याच्यातला मुख्य विषय हा हनुमान आहे, कारण त्यांनी रावणाला लंकेत जाऊन त्रास दिला, लंका जाळली वगैरे वगैरे, हा सगळा कथाभाग आहे. त्यामुळे रावण छोटा आहे आणि हनुमान खूप मोठा आहे. अर्थात तो तिथे महाकाय झाला वगैरे अशा प्रकारची कथा आहेच, त्याचाही त्याच्यावर परिणाम आहे. पण तो छोटा रावण दाखवला असला तरी बघा त्याची पुन्हा 10 डोकी 20 हात वगैरे सगळे तपशील त्यांनी तसेच ठेवले, ते बदलले नाही, कारण ती त्याची आयडेंटिटी आहे. त्यामुळे तो सगळीकडे तसाच असणार असं आपल्याला दिसेल. आणि पुन्हा एकदा भोवतालचं निसर्ग चित्रण हे त्याच पद्धतीचे, काहीतरी छोटंसं टेकाळ असावं, त्या ठिकाणी तो रावण उभा असावा असं आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला जे कथानक माहिती असतं त्यानुसार रावणाच्या राजवाड्यात हनुमानाला नेलं होतं आणि तिथे तो महाकाय झाला वगैरे असं असतं. पण इथे मात्र चक्क तो राजमहाल न दाखवता उघड्यावर म्हणावं बाहेरच्या बाजूला असं काहीतरी ते चित्र, आणि वेगवेगळ्या प्रकारची पुन्हा झाडं किंवा झुडपं असं आपल्याला आलेलं दिसतंय. आता हा तो सेतू बांधा हो सागरीचा प्रसिद्ध चित्र आहे. याच्यावर तुलनेने पर्शियन प्रभाव बहुतेक कमी आहे, थोडासा आहेच. यात राम वेगळेपणाने दिसावा म्हणून रामाचा रंग जास्त गडद दाखवलाय बघा. आधीच्या चित्रांमधल्या रामाचा अंगाचा रंग इतका गडद नव्हता, इथे तो प्रॉमिनंटली गडद झालेला दिसतोय. हनुमान शेजारी आहे तो पुन्हा एकदा तसंच राजेशाही वस्त्र, डोक्यावर मुकुट वगैरे त्याच पद्धतीचा आहे, लालसर केशरी धोतर आहे त्याला. इथे वानर आणि हनुमान यांच्यामध्ये फरक दाखवलाय बघा. म्हणजे वानर आपण नेहमी म्हणतो तशी वानर आहेत, पण हनुमान मात्र वानर वाटत नाही अशा पद्धतीचं आहे. समुद्राला वाहतं पाणी आहे, गती आहे हे दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं समुद्र काढलाय. तर लाटा नाहीयेत, त्या वेगळी पद्धत आहे. एवढंच नाही तर त्याच्यातले जलचर प्राणी जणू काही उड्या मारून वर येत आहेत अशा पद्धतीने दाखवल्यामुळे जणू काही तो प्रवाह वाहता आहे असं वाटावं असा आभास त्यांनी तयार केलाय. त्याचप्रमाणे वानरही हालचाल करतात, ते दगड वाहून नेत आहेत. त्यामुळे त्यांच्याही काय म्हणतात कृतीमध्ये एक प्रकारची गतिमानता दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आता हा समुद्राच्या जवळचा भाग आहे, तरी समुद्रामध्ये एक राजवाडा आहे की नाही बघा. आता इतका जवळ राजवाडा असता तर सेतू कशाला बांधायला लागला असता ना खरं म्हणजे. पण त्यामुळे काय कल्पना आहे माहिती नाही, पण वास्तू दाखवणं हा त्यांच्या चित्रकलेचा एक महत्वाचा घटक असला पाहिजे आणि त्यामुळे ते सगळीकडे येत असावं असं मला वाटतंय. उडी मारून पुढे जाते. आता रावणाचा वध झाला ते हे चित्र आहे. आता त्याचा वध झालेला आहे तर त्यामुळे तो जो मजकुराचा भाग आहे तो रावणाच्या चेहऱ्याच्या जागी लिहिलाय त्याने, आणि रावणाचा चेहरा प्रत्यक्ष दाखवलेला म्हणजे बराचसा भाग दाखवलेला नाहीये. नंतर पुन्हा एकदा मी म्हटलं तसं गतिमानता दाखवण्याच्या अनेक पद्धती त्यांनी पाहिल्या. त्याच्यात रामाच्या हालचाली अशा दाखवल्यात की जणू काही त्यांनी नुकताच बाण सोडलेला असावा असं वाटतंय. त्यामुळे ती प्रत्यंच्या सोडून मागे नेलेला जो हात असतो तो तसा दाखवला, म्हणजे नुकता त्यांनी बाण सोडला असावा असं वाटतंय आपल्याला. आता खरं म्हणजे या सगळ्या कथानकाचा नायक राम आहे. त्यांनी विलनची हत्या केली आहे, म्हणजे रावणाची हत्या झालेली आहे. म्हणजे जर का आपण काय म्हणायचं रामाची गोष्ट म्हणून याच्याकडे पाहत असलो तर हा खरं तर आनंदाचा प्रसंग आहे ना, साजरा करण्याचा प्रसंग आहे. म्हणजे इथे खूप ब्राईट कलर आणि आनंदी कलर वापरायला हवे होते, पण तरी सुद्धा कोणाची तरी हत्या होणं हे करू नये, हे वाईट आहे असं त्यांना वाटत असावं का काय. त्यामुळे गडद असले पण तरीही सुखावह रंग, ज्यातनं मनाला छान वाटेल असं रंग त्यांनी वापरले नाही. त्यामुळे आधीच्या करुण रसाच्या चित्रामध्ये काळपट जास्त वापरले होते, तेवढे करुण पण वापरले नाहीत. हिरव्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या शेड वापरले आहेत, पण त्याचं एकत्रीकरण किंवा त्याचं एकमेकांबरोबरचं प्रपोर्शन असं ठेवलंय की आपल्याला फार आनंदही वाटत नाही ते चित्र बघताना आणि अतिशय दुःखही होत नाही. असं एक कुठेतरी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसतोय. आता हा सीतामाता भूमीमध्ये विलीन झाली त्या वेळचं हे चित्र आहे. यातही पुन्हा वरच्या बाजूला राम बसलाय बघा, आणि तिथे रामाचा रंग अतिशय गडद दाखवलाय. इथेही पुन्हा एकूण चित्रावर करुण रसाची छाया आहे आपल्याला दिसतं. त्यामुळे हिरव्या रंगाच्या शेड्स कारुण्याकडे जाणाऱ्या अशा वापरल्या. मुख्य कथानके केंद्रस्थानी असतं तशी ती सीता बरोबर
मध्यभागी दाखवले. इथे राम भारतीय राजाप्रमाणे दाखवलाय, पण पुन्हा एकदा ते डोक्यावरचा मुकुट तसाच आहे. सीतेचे कपडे पुन्हा एकदा पर्शियन किंवा राजपुताना पद्धतीचे आहेत. आजूबाजूची इतर लोक आहेत ती मात्र मुस्लिम पद्धतीचे कपडे, त्या प्रकारचे दागिने अशा प्रकारे. आणि त्या सगळ्यांमध्ये पुन्हा एक हालचालचा आहे, ते पुढे जात आहेत, गती आहे दाखवण्याचा प्रयत्न आहे. रामाच्या इकडे ती वर 3 माणसं जणू काही धावत जात आहेत, अशा प्रकारे ती चित्रित केली आहेत बघा. त्यांच्यामध्ये म्हणजे अर्थातच सीतामाता भूमातेच्या पोटात जाते तेव्हा लोक काय म्हणायचं जास्त विचलित झाली असणार आणि त्यामुळे ते सैरावैरा पळणं म्हणतो त्या प्रकारचं काहीतरी दाखवायचा प्रयत्न, विशेषतः त्या वरच्या तिघांच्या चित्रणांमध्ये. खालच्या पट्टीवरची जी लोक आहेत ती एकमेकांकडे असं आश्चर्यचकित होऊन आता काय करायचं या पद्धतीने बघतायत. त्यामुळे त्या प्रकारच्या क्रिया प्रतिक्रियाही भावनिक दाखवायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय. आणि इथे भूमाता पोटात घेते, पण पुन्हा एकदा ते कुठल्या तरी बांधकाम असलेल्या वास्तूत असंच वाटतंय बघा. म्हणजे तो राम बसलाय ती जागा, त्याच्या खाली ती एक लेवल असल्यासारखे ना, तो बसलाय ती जागा, ती काळ्या पट्टीने ती लेवल दाखवली बघा. आणि तो बसलाय तिथे पुन्हा षटकोनी असं काहीतरी चौथरा असल्यासारखं आहे. त्यामुळे ती आता ते काय म्हणायचं, कुठल्या तरी वास्तूच्या समोरच्या बाजूची जमीन आणि तिथे त्याला पडलेलं बगदाड अशीच पुन्हा रचना केलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये. रामाचं वैकुंठागमन. आता याच्यामध्ये वरच्या पट्टीवर स्वर्गीय देवता आहेत, त्या पूर्णपणे हिंदू पद्धतीने चित्रित केल्या. याच्यातली रंगसंगती फार पुन्हा गडद नाहीये. काळसर हिरवी पार्श्वभूमी आणि आकाशही असं छान ब्राईट निळं नाही तर काळपट निळ्या रंगाचं आहे, कारण अर्थातच रामाचं वैकुंठागमन असल्यामुळे हा करुणरसाचाच प्रसंग आहे. पण ह्यातही राम ओळखता यावा म्हणून त्याचे कपडे आणि मुकुट पुन्हा तोच ठेवलाय, म्हणजे राम कोणता हे कळायला किंवा हे रामाच्या संदर्भातलं चित्र आहे हे कळायला अडचण येऊ नये. त्याच्यात निसर्ग चित्रण आहे, पण आता झाडांमध्ये गतिमानता नाहीये. झाडही जणू काही एका जागी स्तब्ध झाले. ज्या प्रकारचा प्रसंग आहे त्याच्यामुळे आधीच्या चित्रांमुळे हलणारी झाडं होती, इथे मात्र ती जणू काही ज्याला आपण स्टँड स्टील म्हणतो तशा प्रकारची दाखवले. आणि पुन्हा एकदा प्रजा भारतीय आणि मुस्लिम ह्या दोन्ही प्रकारची मिश्र दाखवले. आणि दुःख आणि आश्चर्य या दोन्हीचे भाव किंवा त्यांच्या हालचाली त्यांनी मिश्रित असल्यासारखी ही चित्र आपल्याला दिसत आहे. आता चित्र पाहून झाल्यानंतर थोडासा समारोप करते. रामायणाची कथा अकबराने नेमलेल्या कलाकारांच्या चित्रातून पर्शियन साहित्यामध्येही अजरामर झाली. अकबराने चित्रकलेत रस घेतल्याने मुघल परंपरेवर कायमच त्याचा ठसा कायमस्वरूपी उठला आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना तो वारशाने मिळाला. मुघल साहित्य आणि कलेचा पुढील कालखंडात प्रसार झाला आणि उच्च मध्यमयुगीन कालखंडात विविध प्रादेशिक कलांच्या कलात्मक घडामोडीवरही त्याचा प्रभाव पडला. दारा शुकोह यानं सुद्धा रामायणाचं भाषांतर करून घेतलं. त्याचा जन्म 20 मार्च 1615 मध्ये आणि त्याची हत्या 10 सप्टेंबर 1659 साली झाली. तो मुमताज आणि सम्राट शहाजहा म्हणजे ताजमहाल वाले प्रसिद्ध यांचा ज्येष्ठ पुत्र आणि औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. शहाजहा त्याच्याकडे उत्तराधिकारी म्हणून पाहत होता, पण त्याच्या उरलेल्या 2 भावांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे शहाजहा आजारी पडल्यावर औरंगजेब आणि मुराद या 2 भावांनी या दाराला काफिर म्हणजे धर्मद्रोही ठरवलं आणि पुढे तर त्याची हत्याच केली. हा दाराही मुळात धार्मिक सुफीवादी आणि तौहीद म्हणजे इस्लाम मधील विशिष्ट शिकवणीबद्दल जिज्ञासू होता. त्यांनी सगळे सनातन आणि मुसलमान संतांशी नेहमी संपर्क ठेवला. त्याची अशी अनेक चित्र उपलब्ध आहेत ज्यात दारा हिंदू संन्यासी आणि मुसलमान संत या दोघींच्या संपर्कात असल्याचं दाखवलंय. मजमा अल बहरन या ग्रंथात वेदांत आणि सुफी तत्वज्ञान यातल्या पारिभाषिक शब्दांचा तुलनात्मक विचार केलेला ग्रंथ निर्माण केला. त्यानंही महत्वाच्या 52 उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर करून घेतलं. त्याचं नाव आहे सिर ए अकबर म्हणजे सगळ्यात मोठं रहस्य. दारा यांनाही असा विश्वास वाटत होता की वेदांत आणि इस्लाम मध्ये जे संबंध आहेत ते केवळ शब्द वेगळे आहेत पण मूळ भूमिका मात्र तीच आहे. त्यामुळे इस्लाम आणि वेदांत यांच्या एकीकरणात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. दारा शुकोह यांनी भाषांतरित करून घेतलेलं नज्म खुश्तर या शीर्षकाचं आणखी एक फारसी रामायण आहे. त्याची सुरुवात कुराणाप्रमाणेच बिस्मिल्लाह उर रहमान उर रहीम या शब्दाने होते. याचा अर्थ दयाळू आणि करुणामय अल्लाच्या स्मरणाने मी हे काम सुरू करतोय असा आहे.
हे भाषांतर सुद्धा हिंदू आणि मुस्लिम विद्वानांनी एकत्रितपणे केलं. हे तुलसीदासांनी रचलेल्या रामायणाचं भाषांतर आहे. 1889 मध्ये मुन्शी चिरगदीन आणि सिरजदीन यांच्या प्रेसमधून रावळपिंडी येथून ते प्रसिद्ध झालं. दाराशुको ही स्वतः लेखक, कवी आणि चित्रकार होता. त्याची कलाप्रियताही त्याच्या या कामातनं आपल्याला दिसते. म्हणजे मुद्दा असा आहे की मुस्लिम राजवटीत केवळ अकबरानच नाही तर त्याची आई हमीदा बानू बेगम, अकबराच्या सैन्याचा मुख्य सेनापती अब्दुल रहीम खानन, त्याचा मुलगा जहांगीर अशा अनेकांनी आणि दाराशुको अशा अनेकांनी भारतीय ग्रंथाचे अनुवाद करून घेतल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी मिळतात. त्यातली काही हस्तलिखित आज वेगवेगळ्या संग्रहालयात पाहायला मिळतात. हे सगळेच मुस्लिम मोकळ्या मनाचे आणि स्वीकारशील होते. रामायण महाभारतासारख्या ग्रंथाचा फारसीमध्ये अनुवाद होणं हे एकूणच दिलासादायक आणि आशादायक आहे. धर्माच्या नावाबरोबर अनेकदा वेगवेगळे संदर्भ त्याला जोडले जातात. अमुक धर्म म्हणजे अमुक विचारसरणी अशी समीकरणं काळाच्या ओघात तयार होतात. पण कुठलाही धर्म आणि कुठलीही व्यक्ती ही त्या एकमेव समीकरणाशी बांधलेली नसेल तर किती सकारात्मक विचार आणि उत्तम काम करू शकते ह्याचे हे सगळे अनुवाद म्हणजे प्रतीक आहे. खुल्या मनानं धर्माकडे पाहू शकण्याची आशा या सगळ्यांनी जागृत केली. भाषांतर हे दोन भिन्न ज्ञानविश्वांची एकमेकांशी ओळख, संवाद आणि समन्वय घडवून आणण्याचं माध्यम आहे हे यातनं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. याच प्रकारचे शब्द चिनी भाषांतर करणाऱ्या जी शॅनलिन यांनी काढल्याचं काल आपण पाहिलं होतं. त्यामुळे मला असं वाटतंय की भाषा हे काही केवळ एकमेकांशी बोलण्याचं साधन नाही तर भाषा हा समाज मनाचा आरसा असतो. भाषा हा अनेक गोष्टींची वाहक असते. त्या त्या काळाची मतं, विचारधारा त्या भाषेमध्ये व्यक्त होतात. तशीच ती फारशी अनुवादाच्या रामायणातही झाली आहे. हिंदूंचं रामायण मुसलमानांना फारसी भाषेत अनुवादित करावं असं वाटणं यातच एकूण काव्याची व्यापकता आणि विशालताही सामावलेली आहे. ही सगळी चित्र पाहिलं की वाटतं माणसामाणसात व्यवहारामध्ये होणारे संघर्ष, ईर्ष्या, मत्सर यावर कला आणि साहित्य हाच एकमेव उपाय आहे की काय. कला ही नेहमीच व्यवहाराच्या पुढे जाते, माणसांच्या अंतर्यामीचे रंग दाखवते आणि त्यामुळेच कला ही जास्त नितळ असते. म्हणून कोणत्याही काळात कला आणि साहित्य यांची भरभराट होत राहिली पाहिजे तरच कदाचित माणसाची भरभराट होईल.